ओम, खरं तर काल रात्री उशिरा रतन टाटा यांचं निधन झालं. संपूर्ण देश हळहळल्याचं पाहायला मिळतंय. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन कशा पद्धतीने घेतलं जाईल, तयारी कशी करण्यात आली? ओम, अगदीच काल रात्री ही दुर्घटना घडली. खऱ्या अर्थानं अनेक दिवसांपासून रतन टाटा हे आजारी होते, त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते. मात्र काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. आपण सध्या त्यांच्या घराच्या परिसरामध्ये आहोत. कुलाबा परिसरात त्यांचं जे निवासस्थान आहे त्या बाहेर आपण सध्या उभे आहोत आणि खऱ्या अर्थानं सुरक्षा यंत्रणा आणि इतर सर्व गोष्टींच्या इथे आता तैनात करण्यात आलेल्या आहेत. जी माहिती टाटा ग्रुपकडनं देण्यात आली त्यानुसार 10 ते 4 पर्यंत त्यांचं पार्थिव जे आहे ते NCPAमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. तशा प्रकारची माहिती पोलीस आणि प्रशासनाकडनं देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या वतीने देखील 1 दिवसाचा शासकीय दुखवटा आज हा घोषित करण्यात आला आहे. रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जाऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलं, पार्थिवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर खऱ्या अर्थानं राज्य सरकारकडनं दुखवटा देखील घोषित करण्यात आला आणि या ठिकाणी आता काही निवडक त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी त्यांचं अंतिम दर्शन घेतील. उर्वरित जी मंडळी असतील त्यांच्यासाठी NCPAमध्ये अंतिम दर्शनाची सोय करण्यात आलेली आहे. एकंदरच रतन टाटा यांचं व्यक्तिमत्व असेल किंवा टाटांचं भारताच्या जडणघडणीतलं एकंदर जे योगदान असेल या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती रतन टाटांचं जाणं हे देशासाठी निश्चितच एक मोठी हानी मानलं जाते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा सगळीच दिग्गज मान्यवर असतील यांनी शोक व्यक्त केला आहे, त्यांच्या जाण्याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. त्यासोबतच टाटांचं योगदान असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींचा स्मरण आज अनेकांकडनं केलं जात आहे. जी माहिती प्रशासनाकडनं देण्यात आली त्यानुसार 4 नंतर त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि केंद्रातील अनेक महत्त्वाची मंडळीसुद्धा या अंतिम संस्काराला उपस्थित असतील असं सध्या तरी कळत आहे. ओम, खरं तर आज शासकीय दुखवटा सुद्धा पाळण्यात आलेला आहे. कोणते महत्त्वाचे नेते अंत्यदर्शनासाठी येतील? निश्चितच काल मुख्यमंत्र्यांनी शासकीय दुखवटा पाळला जाईल अशा प्रकारची माहिती दिली. राज्यातील सगळेच महत्त्वाचे नेते असतील किंवा मान्यवर असतील ते आज रतन टाटांच्या अंतिम दर्शनासाठी येतील. रात्री मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं, मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे देखील काल त्यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी येऊन गेले. त्यामुळे एकंदरच रतन टाटांचं जे काही सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व होतं त्याचा कुठेतरी एक त्याला भावना अर्पित करण्यासाठी ही सगळी मंडळी आता त्यांच्या अंतिम दर्शनासाठी एक एक करून इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच ओम, खरं तर अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे. रतन टाटा यांचं पार्थिव खरं तर 10 ते 4 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी सुद्धा ठेवलं जाणार आहे. त्यामुळे सध्या प्रशासनाकडून काय तयारी करण्यात आली, कशा पद्धतीची सध्या घराबाहेरची सुद्धा स्थिती आहे? आपण दृश्यांमध्ये जसं पाहतोय की एकंदरच या ठिकाणी पोलिसांकडनं बॅरिगेटिंग केलं जात आहे आणि कुठलीही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये किंवा कुठल्याही प्रकारे स्थानिक रहिवासी जे आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याबाबत पोलिसांकडनं दक्षता घेतली जाते. खऱ्या अर्थानं पोलीस प्रशासन असेल किंवा सर्वच प्रशासन असेल, स्थानिक प्रशासन असेल, यांच्याकडनं खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. जसं तुम्ही सांगितलं की अंतिम संस्कार हे त्यांचे होतील आणि 10 ते 4च्या सुमारास त्यांना NCPAमध्ये त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ठेवलं जाणार आहे. NCPAमध्ये कशा प्रकारची व्यवस्था असेल आणि तिथे काय प्रकारच्या सोयी तिथे सगळ्या गोष्टी असतील याची माहिती पोलिसांकडनं देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था किंवा इतर सगळ्याच गोष्टींची माहिती पोलिसांकडनं देण्यात आली आहे. NCPAमध्ये येताना कशा प्रकारची खबरदारी घ्यावी हे देखील पोलीस प्रशासनानं कालच स्पष्ट केले. त्यामुळे जे कुणी लोक या ठिकाणी येणार आहेत त्यांना कशा प्रकारे या ठिकाणी यायचं आणि पुढची सगळी कारवाई असेल याबाबत प्रशासनानं माहिती दिलेली आहे. ओम, खरं तर रतन टाटा यांच्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच भारतीयांना एक प्रकारे आत्मीयता होती आणि त्यांचं जाणं एक प्रकारे सगळ्यांमध्ये हळहळ निर्माण करणार आहे. त्यामुळे टाटा समूहाकडून नेमकी काय तयारी करण्यात आली, त्यांच्याकडून काही माहिती देण्यात आली आहे का? अगदी बरोबर. काल जेव्हा रतन टाटांचं निधन झालं खऱ्या अर्थानं काल संध्याकाळपासूनच ही चर्चा आणि ही बातमी येत होती की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं याबाबत काही चर्चा सुरू होत होत्या. अखेरीस रतन टाटांच्या निधनाची बातमी ही टाटा समूहाच्या प्रमुखांकडनं अधिकृतरित्या एक प्रेस स्टेटमेंट जारी करून देण्यात आले की रतन टाटांचं निधन कशा प्रकारे एकंदर कुठल्या परिस्थितीमध्ये झालं, त्यांची तब्येत कशी होती आणि एकंदर कुठल्या प्रकारे ते मृत्यूशी सामना करत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर टाटा समूहानं देखील एक प्रेस स्टेटमेंटच्या माध्यमातून नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे आणि कशा प्रकारे आजची ही सगळी प्रक्रिया असेल याबद्दल एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून माहिती दिली आहे.